हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत लपंडाव या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता सखी आणि कबीर दोघेही जण बोलत असतात. त्यांचा दोघांचा प्लॅन झालेला असतो की मनस्वीचा काय प्लॅन आहे आणि आपला काय प्लॅन आहे. त्यावेळी आता सखी जी आहे ती म्हणते की मला ना आता असं वाटते की ती आपल्या जीवाशी खेळणार आहे, असं काहीतरी करणार आहे. तर आता इकडे सखी बोलते की तिने उर्फीसाठी एक गन मागवलेली आहे आणि त्या गनने ती आज पेरू तोडणार आहे आणि त्यामध्येच बहुतेक ती मलाही सामील करणार आहे आणि त्या गननेच माझ्यावरती वार करणार आहे. तर आता कबीर जो आहे तो बोलतो की हे सगळं कन्फर्म आहे. तर आता सखी बोलते की हो, नक्कीच कन्फर्म आहे. कारण इथे तिने तिच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की मनस्विनीने ती गन का ऑर्डर केली आणि त्यावेळी ती तिथेच बाजूला उभी राहून मनस्विनीचे शब्द ऐकत होती. तर आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की बरं झालं तुझी नजर तिच्यावर पडली, नाहीतर आपल्याला कळालं सुद्धा नसतं, असं आता इथे कबीर जो आहे तो म्हणत असतो. तर आता इथे ती जी सखी आहे ना ती बोलते की कबीर, मग आता काय केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला तिला पकडायचंही आहे आणि यातून कसा मार्ग निघेल. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की हे बघ, तू काळजी करू नको, आपल्याला काहीच होणार नाही आहे आणि मी तुला काहीही होऊ देणार नाही, कारण मी तुझं सुरक्षा कवच आहे, माहिती आहे ना तुला. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती कबीरला म्हणते की कबीर, फक्त माझ्या एकटीच्या जीवाला धोका नाही आहे, तर तुझ्याही जीवावर ती उठली आहे, ती काहीही करू शकते कबीर, त्यामुळे आपल्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. त्याचनंतर आता इकडे कबीर जो आहे तो सखीला बोलतो की ठीक आहे, ती गनच तर चालवणार आहे ना, मग ठीक आहे, मग मी काय करतो, मी ते बुलेट प्रूफ जॅकेट अरेंज करतो. तर आता इथे सखी जी आहे ती बोलते की पण कबीर, ते बुलेट प्रूफ जॅकेट असं कोणालाही मिळत नाही ना सहसा, आणि ते पोलिसांकडेच असतं, मग आपल्याला कसं मिळेल. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की हे बघ, तू जास्तच टेन्शन नको घेऊस, मी ते अरेंज करू शकतो. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती बोलते की पण कबीर कसं काय. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की हे बघ, आपल्यासोबत आहे ते जे काही बुलेट प्रूफ जॅकेटवाले कंपनी जी आहे ना, ती आहे माझ्या ओळखीची, तर आपण निदान 2 तरी आपण त्यांच्याकडनं ऑर्डर घेऊ शकतो. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती बोलते की खरंच कबीर, तू ग्रेट आहेस, असं म्हणत आता इकडे त्या दोघांचं बोलणं चालत असतानाच इथे उर्फी आलेली आहे आणि उर्फी जी आहे ती कबीरकडे येते आणि कबीरला म्हणते की कबीर जीजू पहा ना, मला ना खेळण्यासाठी किती छान गन दिली आहे आपल्या तेजस्विनी आंटीने. खरं तर ही गन, या गनने आम्ही पेरू तोडणार आहोत, तुम्हाला माहिती आहे का जीजू. तर आता जीजू जे आहे ते बोलतात की हो का उर्फी, ठीक आहे, छान आहे हां गन, असं म्हणत आता त्याने ती गन जी आहे ती सखीच्या हातात सोपवलेली आहे. ती गन पाहताच सखी जी आहे ती बोलते की अगदी अगदी खरी आहे असं वाटत आहे हिच्याकडे पाहून. त्यावेळी आता कबीरही बोलतो की हो ना, अगदी खरी वाटते. त्यावेळी आता इकडे ही जी उर्फी आहे ना ती बोलते की सखीताई, सखीदी, ते काय आहे ना, तुला हे माझ्याबरोबर यावं लागणार आहे पेरू तोडण्यासाठी. खरं तर तेजस्विनी आंटींनी तुलाही अर्ध्या तासाने माझ्यासोबत खाली बोलवलं आहे पेरूच्या झाडाच्या पाशी. तर आता इथे कबीर जो आहे तर सखीकडे पाहतो आणि सखीला खुणावतो की हो म्हण. त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की हो हो हो, नक्कीच उर्फी, मीही येईल हां, अर्ध्या तासाने तुझ्याकडे, जा आता जाऊन खेळ, असं म्हणत आता उर्फीला तिने बाहेर पाठवून दिलेलं आहे. आणि त्याचनंतर इकडे आता ही जी काही सखी आहे ना ती बोलते की कबीर, कबीर काहीतरी करायला हवं, मला ना भीतीही वाटत आहे, कारण ही मनस्विनी जी आहे ना ती कधी काय करू शकते ह्याचा काही नेमच नाही. तरीही कबीर बोलतो की थांब, तू काहीच टेन्शन घेऊ नकोस, हे बघ तिने गनच मागवली आहे ना, म्हणजे तिचा प्लॅन रेडी आहे आणि आता आपण तिच्या प्लॅनवर मात करणार आहोत, त्यामुळे थांब, असं म्हणत कबीरने तिला थांबवलेलं आहे. आणि कबीर बोलतो की चल, मी आत्ता
त्या बुलेट प्रूफ जॅकेटची ऑर्डर देतो आणि आत्ताच आपल्यापर्यंत मागवतो. तर त्यावेळी आता इथे सखी बोलते की ठीक आहे कबीर, तू मागवून घे. असं म्हणत आता सखीने 2 बुलेट प्रूफ जॅकेटची ऑर्डर दिलेली असते आणि आता काहीही झालं तरी त्यांचा प्लॅन यशस्वी झाला पाहिजे. त्यावेळी कबीर तिला सांगतो की मी आता एक काम करतो, जिथे तुम्ही पेरू तोडणार आहात ना, तिथे एक कॅमेरा बसवतो, जेणेकरून मनस्विनी जे काही वागेल त्या सगळं त्या कॅमेऱ्यामध्ये कैद होईल. तर आता इथे ती बोलते की ठीक आहे. असं म्हणत आता सखी आणि कबीर दोघेही जण आता रिलॅक्स होतात. त्यांना कुठेतरी वाटतं की आता तरी मनस्विनी त्यांच्या ताब्यात येईल. पण आता इकडे खरं तर सखी आणि कबीरला माहिती नसतं की पुढे काय घडणार आहे ते. तर त्यानंतर आता इकडे मा जी आहे ती घरी हाच विचार करत असते की अजूनपर्यंत या कबीरला ना त्या सखीवरतीच विश्वास आहे आणि किती प्रेम करतो हा कबीर तिच्यावरती. तर त्यानंतर आता इकडे ही मा जी आहे ना ती बोलते की मला तर ना आता मनस्विनी जी आहे ना ती अगदी काहीतरी षडयंत्रच असेल असंच वाटतंय. नक्की काय करेल वरती हा विचार आता मा करत असते आणि चक्रा मारत असते. पण आता माच्या डोक्यातही आलं होतं आणि तसंच काहीसं आता इथे घडलेलं आहे. तर त्यावेळी आता इकडे इकडे ही मनस्विनी जी आहे ती बोलते की उर्फी जा, तुझ्या सखी दिला बोलून आण. तर आता सखी मनस्विनी आणि उर्फी तिघीही जणी आता पेरूच्या झाडाखाली आलेल्या आहेत आणि इकडे त्यांना आता पेरू तोडायचे असतात. तर आता इथे सखी जी आहे ती मनस्विनीला म्हणते की आई, मला सांग ना, तू जेव्हापासून अशी ब्रूम झाली आहेस ना तेव्हापासून जरा वेगळीच वाटते आहेस. तर त्यावेळी आता मनस्विनी जी आहे ती बोलते की सखी, मला माहीत आहे, तुला माहीत आहे की मी मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही. तरी देखील तुम्ही किती दिवस अशी ॲक्टिंग कराल, मला तर कळतच नाही आहे बाबा. असं म्हणत आता इकडे ती बोलते, पण आता ही ॲक्टिंग करायची वेळ तुमच्यावरची थांबवायला लागणार आहे, कारण आता सगळं काही बदलणार आहे. तर त्याच नंतर आता इकडे मनस्विनी जी आहे ती बोलते की चला आता उर्फी तोडायची का मग पेरू. असं म्हणत आता इकडे ही जी काही उर्फी आहे ना ती बोलते की हो हो चला, आता मी माझी गन काढते. असं म्हणत आता इकडे उर्फीने तिची गन काढलेली आहे आणि त्यानंतर इकडे तिची गन काढून तिने इकडे या पेरूवरती निशाणा ठेवायला सुरुवात केलेली आहे. तेवढ्यातच तिथे कबीर देखील आलेला असतो. कबीर आल्यानंतर इथे मनस्विनी जी आहे ती बोलते की अरे कबीर, तू ये ना. असं म्हणत आता इथे कबीरही आलेला आहे. कबीर बोलतो की हो, मग मलाही पाहायला हवं ना तुम्ही कशा पद्धतीने नेम धरता ते. तर आता उर्फीच्या हातात गन असते आणि उर्फीला पहिलाच पेरू जो आहे तो पाडायचा असतो. त्यावेळी आता इकडे सखी आणि कबीर एकमेकांकडे पाहत असतात आणि सखी आणि कबीरला आता माहिती असतं की आता तिचा प्लॅन सुरू होणार. तर आता एक पेरू पडतो, दुसराही पेरू पडतो, पण अजून काही तिने त्यांच्यावरती वार केलेला नसतो. म्हणूनच आता सखी म्हणते की कबीर, काय झालं असेल हिला, ही काहीच का करत नाही आहे. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की कदाचित ती रिप्लेस होण्याची वाट पाहत असेल, थांब थोडा वेळ आपण वाट पाहूयात. असं म्हणत आता ते दोघेही जण वाट पाहत असतात आणि इकडे इकडे आता उर्फी आणखीन तिसरा पेरू पाडण्याचा प्रयत्न करत असते आणि ही मनस्विनी त्या सगळ्याचा आनंद घेत असते. तेवढ्यातच आता इकडे ही जी काही छोटी उर्फी आहे ना ती आता दुसऱ्या पेरूवरती नेम धरते आणि तोही पेरू पडला जातो आणि इकडे कबीर तो पेरू कॅच करतो. कबीरने एकदा कॅच केलं की तो पेरू लगेचच त्याला खावासा वाटतो. तो पेरू अगदी पिवळा असतो आणि आता इथे तो पेरू सखीला दाखवतो. सखी बोलते की अरे वा, हा पेरू तर पोपटाने खाल्लाय वाटतंय. असं म्हणत आता इथे ती बोलते की पोपटाने खाल्लेला पेरू खूप गोड असतो हा कबीर. तर आता कबीर बोलतो की थांब, मी खाऊनच बघतो. असं म्हणत आता कबीरने तो पेरू खाऊन पाहायला सुरुवात केलेली असते. त्यानंतर जेव्हा कबीर तो पेरू खातो ना त्यावेळी सखीला बोलतो की हो, अगदी गोड आहे ग हा पेरू. तर हा जो काही पेरू आहे ना त्या पेरूमध्ये या मनस्विनीने पॉयझन घातलेलं असतं. खरं तर त्या पेरूमधून इंजेक्शन सोडलं गेलेलं आहे पॉयझनचं आणि त्याचमुळे आता या सगळ्याचा त्रास इथे कबीरला होणार आहे. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती या गनकडे पाहत असते. तिचं सारखं लक्ष त्या गनकडे जात असतं. तिला कळत नाही आहे की ही मनस्विनी अजूनही गन का काढत नाही आहे. तर त्यावेळी आता कबीर बोलतो की सखी, आपण ना थोडा वेळ वाट पाहूयात. एकदा की ती जी काही गन आहे ती रिप्लेस झाली ना तर मग कदाचित आपल्यावरती ती वार करेल.
तर त्यावेळी आता उर्फी जी आहे ती आणखीन पेरू तोडायला जाते. तेवढ्यातच तिची गन जी आहे ती संपते. तर ती बोलते की आंटी पहा ना, ही चालत नाही आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. तर त्यावेळी आता ती गन चेंज करून दुसरी गन तिच्याकडे देते. दुसरी गन देखील दिल्यानंतर आता इथे ते दोघेही जण हात पकडतात. कारण इथे इथे सखी आणि कबीरला माहिती असतं की दुसऱ्या गनमध्ये गोळ्या असतील आणि म्हणूनच कदाचित ती असं म्हणते आहे. तर त्यावेळी आता इकडे कबीर आणि सखी एकमेकांकडे पाहत असतात. तर इथे या मनस्विनीने उर्फीला झाडाच्या कुंडीवरती नेम धरायला सांगितलं होतं. तर आता इथे उर्फी बोलते की पण आपल्याला तर पेरू पाडायचे आहेत ना, मग तिकडे का नेम धरायचा आहे? पण त्यावेळी आता इथे तिच्या बाकीचं काही लक्षात येतच नाही. तर इथे उर्फीने त्या कुंडावरती नेम धरला, पण तो तिथे लागलेलाच नसतो. त्याच वेळी आता ती बोलते की बस, आता खूप झालं, आता नाही करायचे मला, असं म्हणत ती आता मनस्विनीच्या हातात ती गन देते आणि तिथून निघून जाते. ती गेल्यानंतर इकडे आता ही सखी आणि कबीर जे आहेत ते बोलतात की अरे बापरे, ह्याही गोळ्या लागल्या नाही, म्हणजे आता ह्या मनस्विनीचा प्लॅन काय आहे? तर आता सखी आणि कबीर मागे वळून पाहतात. तर आता त्यांच्या लक्षात येतं आहे की ह्या देखील गोळ्या तिने आपल्याला मारलेल्या नसतात. ही गोळी देखील आता उर्फीने त्यांच्यावर चढवलेली असते. खरं तर त्यांना वाटलं होतं की या गोळ्यांनीच आता इथे तिला वाटेल की आपला जीव जाईल, पण खरं तर तसं काहीच केलं नाही आहे. तिनेही काही केलं नाही आहे आणि इकडे या सखी आणि कबीरनेही काही केलेलं नसतं. तर त्याचवेळी मनस्विनी जी आहे ती मनातच म्हणते की आता यांना पश्चाताप होत असेल, यांचा जीव गुदमरत असेल त्या बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये. चला आता त्यांच्याशी बोलायलाच हवं, असं म्हणत मनस्विनी कबीर आणि इकडे या सखीकडे पुढे जाते. तर आता हे सगळेजण एकत्र येतात. उर्फीने सगळे पेरू जे आहेत ते गोळा केलेले आहेत आणि ते पेरू इथे सखीच्या हातामध्ये असतात. तर त्याचनंतर आता उर्फी बोलते की चल सखी ती मी चालली आहे, असं म्हणत आता उर्फी तिथून निघून जाते. उर्फी गेल्यानंतर ही जी काही मनस्विनी आहे ना, ती सखी आणि कबीरच्या जवळ येते. सखी आणि कबीरला बोलू लागते की असं किती दिवस चालणार आहे? म्हणजे तुम्हाला माहिती असूनही मी मनस्विनी आहे तर तेजस्विनी नाही आहे, असं किती दिवस हा लपंडा चालणार आहे? तर आता इकडे ही जी काही सखी आहे ते आश्चर्याने पाहते की हिने स्वतःच्या तोंडानेच कबूल केलं की ही तेजस्विनी नाही तर ही मनस्विनी आहे. हे ऐकताच आता सखी आणि कबीर दोघेही जण एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्यावेळी आता इथे ही जी मनस्विनी आहे ती बोलते की तुम्हाला काय वाटलं माझ्या हे काही सगळं लक्षात आलं नाही? तेव्हाच माझ्या लक्षात आलं ज्यावेळी तुम्ही दोघेजणं बुलेट प्रूफ जॅकेट घालून आला आहात. तर आता इथे तुम्हाला काय वाटलं, तुमचा प्लॅन मला समजला नाही, असं आता इथे मनस्विनी म्हणत असते. त्यावेळी आता कबीर आणि सखीही शॉक होतात की हिला कसं कळालं की आम्ही दोघांनीही बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं आहे ते. तर आता फक्त ते दोघेजणं तिच्याकडे पाहत असतात. पण आता इकडे ही मनस्विनी जी आहे ती बोलते की हे पहा, मी गन जरी चालवली नसली ना, तरीही तुमचा जीव जाणं हे आता अटळ आहे. म्हणजे तुमचा जीव जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर आता ही मनस्विनी असं का बोलते, हा विचार सखी आणि कबीर एकमेकांकडे पाहून करतात. तर आता इथे तिचं बोलणं ऐकताच सखीचं लक्ष कबीरकडे जातं आणि कबीरच्या पोटामध्ये आता कसं तरी होत असतं. खरं तर कबीरने तो पेरू खाल्लेला असतो जो की त्यामध्ये पॉयझन असतं. त्यावेळी आता इथे ही जी मनस्विनी आहे ती बोलली होती, तुम्ही तुमच्यावर गन जरी नाही चालवली ना तरी देखील तुमचा मृत्यू होणं अटळ आहे आणि बघा आता भोगा, असं इथे मनस्विनी म्हटलेले आहे. तर आता इथे सखी एकटीच असते आणि कबीरच्या तोंडातून अगदी फेस यायला लागलेला असतो आणि आता इथे सखी ओरडत असते की काय केलंस तू कबीरला, सांग मला काय केलंस तू? तर आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ना ती सखीच्या जवळ बसते. कबीर उठ, कबीर उठ, असं म्हणत असते. काय झालं आहे तुला कबीर? त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती बोलते, हा जो काही पेरू आहे ना पेरू, तो पेरू खाल्ला की नाही कबीरने, मग त्यामध्ये पॉयझन होतं, असं म्हणताच आता इथे सखी जी आहे तिलाही आता तो पेरू पाहताच कसं तरी व्हायला लागतं. कारण तिनेही थोडासा खाल्लेला असतो पण कबीरने मात्र थोडा जास्तच खाल्लेला असतो. ही सखीने फक्त एकच घास पेरूचा खाल्लेला असतो पण तरी देखील आता त्या एका घासामुळे देखील तिला ते भिनायला लागलेलं आहे आणि तिला त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे.
पण आता हा काही डाव मनस्विनीने खेळला होता ना, तो अतिशय डेंजरस होता. कबीर आणि सखीने या सगळ्याचा कधी विचारही केला नव्हता. तर आता मनस्विनी बोलते की मग मग सखी, कसा वाटला माझा प्लॅन? आता मरा दोघेही एकमेकांसोबत. सण हा संपला असं म्हणत आता हे जी काही मनस्विनी आहे ना, ती सखीकडे पाहून हसत असते. पण सखी मात्र आता इथे खूप वाईट अवस्थेत असते. सखीच्याही तोंडातून फेस आलेला असतो, तरी देखील ती तिच्याकडे रागाने पाहत असते. तिने जे काही केले ना, त्या सगळ्याची शिक्षा तिला द्यायची असते. पण आता कबीर आणि सखी दोघेही जण आडवे खाली पडलेले आहेत. आणि इकडे ही मनस्विनी त्या दोघांकडे पाहून हसत असते आणि म्हणत असते की आता सण हा संपला. येत्या 12 मिनिटात तुमचा मृत्यू होणं साहजिकच आहे, कारण ते पॉयझन खूपच डेंजरस आहे. त्यानंतर आता इकडे जेव्हा सखी आणि कबीर खाली पडतात, त्यावेळी आता पाठीमागून गौतमने त्यांना पाहिलेलं असतं की सखी आणि कबीर अशी का पडले आहेत. गौतम जवळ येतो आणि सखी आणि कबीरला हलवू लागतो. सखी, कबीर उठा. सखी उठ, काय झाले तुला? तर त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे, ती बोलते की हा गौतम इथे कशाला तडमडला. पण जाऊ देत, आपलं काम तर झालं आहे ना. म्हणजे तसंही आता ह्यांचा जीव तो जाणारच असं म्हटल्यानंतर आता इकडे ही जी काही मनस्विनी आहे ना, तीही आता त्याच्यासमोर ॲक्टिंग करू लागते की सखी बाळा उठ ना, काय झालं तुला? हे बघ उठ, तुझी आई आली आहे, हे बघ उठ लवकर. तर आता गौतम काका जे आहेत ते बोलतात की तुम्ही वहिनी लवकरात लवकर ॲम्ब्युलन्सला कॉल करा. तर आता त्याला दिसतंय की तेजस्विनीला काहीही सुधरत नाही आहे. ॲम्ब्युलन्सला फोन करण्यासाठीही सुधरत नसतं. म्हणूनच आता गौतम बोलतो की तुम्ही थांबा, मीच लावतो ॲम्ब्युलन्सला फोन. असं म्हटल्यानंतर आता इकडे हा जो गौतम आहे तो ॲम्ब्युलन्सला फोन लावतो आणि सखी आणि कबीरला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जाण्याची तयारी करतो. पण इकडे मनस्विनी बोलते की काहीही झालं तरी सखी आणि कबीरचा जीव गेलाच पाहिजे, कारण तिने एवढे प्रयत्न केलेत आणि या सगळ्यांना जर ते वाचले तर तिचं काही खरं नाही आहे असं तिला माहिती असतं. पण तरी देखील तिचा एक विश्वास होता की ते पॉयझन खूपच डेंजरस आहे आणि त्या पॉयझनमुळे ते वाचू शकणार नाही, कारण डॉक्टरनीही सांगितलेलं आहे की ते पॉयझन खूपच पॉवरफुल आहे. तर त्यावेळी आता ही जी काही मनस्विनी आहे ना, ती बोलते की चला आत्ता मला वाचवून दाखवा. तर आता इकडे गौतमने त्या दोघांनाही हॉस्पिटलला नेलेलं असतं आणि आता इथे पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे की ही जी काही मनस्विनी आहे ना, तिचा आता सगळा चेहरा सगळ्यांसमोर या सखीने आणलेला असतो. म्हणजे खरं तर सखी आणि कबीर एकदम व्यवस्थित असतात. सखी आणि कबीरला काहीही झालेलं नाही आहे. तर त्यावेळी त्या दोघांनाही बरं पाहून इथे मनस्विनीचे होशच उडतात. मनस्विनी घरीच असते आणि आता सखी आणि कबीर दोघेही जण पोलिसांना घेऊन थेट घरी आलेले आहेत. ज्यावेळी आता इथे सखी आणि कबीर घरी येतात ना, त्यावेळी आता हिच्या चेहऱ्यावरचा रंग सोडून जातो. तिला वाटतं की आता नाही, आता आपलं काही खरं नाही आहे, आपल्याला कोणीही वाचू शकणार नाही असं म्हणत आता इकडे ही जी काही सखी आहे ती तिच्या समोर येते आणि पोलिसांना म्हणते की या बाईला आत्ताच आमच्या नजरेसमोरून दूर करा. खूप पापी बाई आहे, हिने खूप काही केलं आहे, हिने खूप षडयंत्र रचले आहेत, हिने माझ्या आईला गायब केलं आहे. फक्त हिच्याचमुळे आज माझी आई माझ्या आयुष्यात नाही आहे, फक्त हिच्यामुळे, असं आता इथे झालेलं असतं. पण त्यानंतर आता इथे जेव्हा कबीर आणि सखीने कॅमेरा लावला होता, तो कॅमेरा बहुतेक आता इथे उपयोगी पडलाय वाटतंय. कदाचित त्याच कॅमेऱ्याच्या आधारित आता इथे पोलिसांनी या मनस्विनीला अटक केलेली आहे. आणि आता जेव्हा तिला अटक करतात ना, त्यावेळी मनस्विनी जी आहे ती बोलते की तू काही जरी केलंस ना, तर मी तुला सोडणार नाही, अशी धमकी आता इथे ती सखीला देत असते. आणि त्याचनंतर इकडे आता मनस्विनीच्या जोरदार कानाखाली बाजवलेली आहे आणि बोलते की तुझी जागा आता इथे नाही, तुझी जागा आता जेलमध्ये आहे. त्यावेळी आता इथे मनस्विनी तिला रागात म्हणते की माझ्या कानाखाली मारलीस तू, तर आता तुझं इथलं आयुष्य जेलपेक्षाही बदतर होईल. तुला माहिती आहे, तुझा भूतकाळ पुन्हा येत आहे आणि तो आल्यानंतर तुझी हालात बघ कशी होणार आहे.
तर आता इथे ही जी काही सखी आहे ना, ती याच गोष्टीचा विचार करते की ही मनस्विनी माझ्या भूतकाळाबद्दल काय बोलत होती. तर मित्रांनो, आता सखीच्या भूतकाळाबद्दल नक्की ही मनस्विनी काय बोलत होती आणि कोण येणार आहे, कसली भाषा करत होती ही मनस्विनी. तर मित्रांनो, आता खूप दिवसांपासून हिला शिक्षा झालीच नव्हती. तर सखीने ती शिक्षा आता भोगायला हिला मनस्विनीला आता जेलमध्ये पाठवलेलं आहे. पण कबीर आणि सखी अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत असतात की मनस्विनीने आणखी काय वाढून ठेवलेलं आहे. पुढे पुढे आता सखीच्या आयुष्यात कोणता भूतकाळ येणार आहे, म्हणजे पाठीमागे झालेला आता कोण तिच्या आयुष्यात वर्तमानात येणार आहे, हे पाहणं आता उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर खरं तर कुठला तरी मुलगा आहे, थोडासा फोटो तर दाखवलेला आहे, पण नक्की तो कोण आहे आणि काय येणार आहे सखीच्या आयुष्यामध्ये, हे नक्की पहा. उद्याच्या भागात तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.